सन्माननीय सूरज पाटील जी. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सचिव, सन्माननीय सभागृहातले सर्व सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, पत्रकार बंधू, MIDC परिसरातील झोपडपट्ट्यांचं क्लस्टर किंवा त्या पुनर्विकास अनुषंगाने जी निविदा आली आणि निविदा आल्यानंतर सगळ्यांसाठी तो धक्कादायक निर्णय होता आणि त्या अनुषंगाने एक अन्यायाची भूमिका आपल्यावर लादली जातीये, त्याला विरोध म्हणून करण्याच्या अनुषंगाने त्वरित पहिले ती निविदा रद्द करण्यासाठी भूमिका स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने नाईक साहेबांचा अभिनंदनाचा प्रस्ताव ठराव आदरणीय सुधाकरजी सोनवणे साहेबांच्या माध्यमातून मांडला गेला. त्या ठरावाच्या अनुषंगाने बोलत असताना इथं झोपडपट्टीतील नेतृत्व करणारे बहुतांश आमच्या सगळ्या सदस्यांनी सहकाऱ्यांनी त्यांच्या परीनं अभिनंदन इथं केलं. हे होत असताना आता सुधाकर सोनवणे साहेबांनी उल्लेख केला की हा टेंडर ज्या दिवशी निघाला त्वरित दुसऱ्या दिवशी आपलं पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना गेलं आणि गेलं असताना त्याच निविदा रद्द करून महानगरपालिकेच्या माध्यमातून या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास का करू नये अशा अनुषंगाने सुद्धा त्या ठिकाणी विनंती वजा सूचना त्या ठिकाणी गेल्या. आणि हे सर्व अभिनंदन होत असताना आदरणीय सदस्य शिवराम पाटील साहेबांनी मला एकदा दोनदा तीनदा विचारलं, तुम्ही प्रकल्पस्थ आहात ना? मी छाती बडून सांगेन किंवा किती जोरानं तुम्हाला ऐकायला तेवढ्यानं सांगेल, हो मी प्रकल्पग्रस्त आहे. परंतु जेवढ्या पोट तिडकीनं तुम्ही मला विचारलं, थोडंसं जेव्हा त्या बारवी डॅमच्या उंची वाढवताना तिथले प्रकल्पग्रस्त या महानगरपालिकेत बिना कायदा, बिना नियमावली, कुठलीच जी बिंदू नामावली काही न पाहता आमच्या त्या प्रशासकीय कार्यकाळात लादले, तेव्हा इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी पोटतिडकीनं तुम्ही बोलला असतात ना, हो मी प्रकल्पग्रस्त आहे, आमच्यावर अन्याय होतोय, तेव्हा बरं वाटलं असतं. आणि जेव्हा मी बोलत असताना त्यांचा जर काय असेल आक्षेप ना, त्यांना विचारून बोलून ते काय हरकत नाही. ऑर्डर. महापौर महोदया, कुठला विषय कुठं नेतायत? देसाईनं गप्प बसवलं. मी सन्माननीय विषयावर सदस्य आपण बोलतोय. विषयावर हा काय बोला. भरतीचा बिंदू नामावली किंवा ह्याचा हा विषय नाहीये. मी विषयावर बोलतोय, मिरची लागली, विषयावर बोलतोय. सन्माननीय सदस्य आमच्या एक शब्द वापरतात. तुम्ही मला विचारलत ना, हो हो हो, मग मी तुम्हाला मला बोललो, उत्तर द्यायला बोललो. बांधिलंय. बोललो ना, बोललो. झोपडपट्टीचा विषय चालू आहे. हो, झोपडपट्टीचा विषय असायला प्रकल्पग्रस्तांचा विषय कोणी काढला? मी मग तुम्ही कसं विषयांतर का केलं? नाही काढू शकत? मग तुम्ही काढलं, अरे माझं कसं विषयांतर झालं प्रकल्पग्रस्त मग? इथले का झोपले मग का? मी काय विषयांतर सन्माननीय केलं? सदस्य मी काय अहो, केलं? कामगारांचा विषय अरे मी यायलाच कसा? प्रकल्पग्रस्त कसं आहे, येऊ तुम्ही शकतो? सांगायची गरज नाही. आपण जो विषय काढला त्याला ते उत्तर देत कसं आहेत. काय अभिनंदन वाट केलं लावली का? तुम्ही प्रकल्पग्रस्तांची, मग? तुम्ही सांगाल काय? निर्णय आला जेव्हा इथं 54 जणांचा कोणी नाही भांडलं, नाईक साहेब भांडलेत. आज एवढ्या विषय प्रकल्पग्रस्तांना कुठला? न्याय देण्याकरिता विषय कुठं अंतिम नेला? स्वरूपात बारवे जो निर्णय डॅमला. केलाय. या सभागृहाच्या अगोदर प्रशासकीय काळ होता आणि तो कोणाच्या अखत्यारीत चालत होता प्रशासक, हे दुनियाला माहित आहे. तेव्हा प्रकल्पग्रस्तांसाठी कोणी भांडलं असतं ना, आनंद वाटला असता. 54 जण लादले आपल्यावर, अर्ध्या बारवीचं पाणी सुद्धा दिलं नाही आपल्याला. त्या बारवीचं पाणी सुद्धा दिलं नाही आपल्याला. तुम्हाला कोणी अडवलं आणि होतं? कुठल्या हक्काने सांगतं प्रकल्पग्रस्त? कोणी अडवलं अरे होतं? लाज कोणी वाटली पाहिजे अडवलं तुम्हाला. होतं? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. प्रकल्पग्रस्तांचे नेते होता तुम्ही. सन्माननीय सदस्य आपण शब्द मागितला. आमदार म्हणून बोले. कुठले आमदार म्हणून काय केलं तुम्ही? सन्माननीय सन्माननीय सदस्य सन्माननीय सदस्य मी त्याला आदेशित करतो, त्याला मी शब्द मागे काय घ्यायचे. बोलताना प्रकल्पग्रस्तांसाठी बोलायची थोडी हिंमत ठेवायची. शेपटी घालायची नाही तेव्हा. पंचवीस वर्ष मग प्रकल्पग्रस्त सन्माननीय सदस्य बोलत नाही म्हणून आम्ही
सन्माननीय सदस्य सूरज पाटीलजी आणि सन्माननीय द्वारकानाथजी भोईर आपण दोघे समाज तुम्हाला पाच टर्म काढले असेल अजून बाकी आहे. सन्माननीय सर्व सदस्यांना माझी विनंती आहे आपण बसून घ्या. सन्माननीय सदस्य सूरज पाटीलजी आणि सन्माननीय द्वारकानाथ भोईरजी आपण दोघेही जे शब्द वापरतात त्यांची करते मी कोणाची लाच ज्यांनी काढताय? 54 तुम्ही 25 वर्ष घेता किती वेळ कमवत आहे अरे, पालिकेत हो, लाज वाटायला साहेब. पाहिजे, मग असं बोलायला हे पाहिजे बघा का? महानगरपालिकेचा काय बोलताय? अखत्यारीत जो आमचा काय- अधिकार काय आहे तो मी बोलताय? वापरलाय. त्या शिड- अरे शिडकोमध्ये म्हणून 30 वर्ष 25 वर्ष अरे 15 वर्ष तुम्हाला आमदार घरी ना. बसवलंय का 25 30 वर्ष शिडकोमध्ये किती लागले त्याचसाठी तुम्हाला घरी मग बसवलं. आम्हाला सन्मानित शिकवता काय आम्ही बोलत नाही आम्ही सन्मान करतो सन्माननीय मग सदस्य आम्ही आपण सन्मान ठेवतो आम्ही कधी अपशब्द वापरत नाही त्यांचा सुद्धा कसा मान- अपशब्द? कसा सभागृह सन्माननीय कधी अपशब्द सन्माननीय वापरला? सर्व सदस्यांना माझी आम्ही सन्मान विनंती आपण करतो. बसून घ्या. बस सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे सन्माननीय सदस्य सूरज पाटीलजी आणि सन्माननीय सदस्य द्वारकानाथजी भोईर आपण दोघेही जे शब्द वापरले लाच काढणे मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे त्यांनी वापरलेले आहेत तर ते शब्द महापौर महोदय आपण पण मी लाच बोललात. काढली नाही त्यांनी जो शब्द वापरला तो सांगितला आहे. आणि मी शब्द मागे घ्यायला तयार आहे पण त्यांनी घ्यावा तेही तुम्ही त्यांनी तो घ्यावा. शब्द मागे घ्या आणि बोला मी हे बघा मी सांगतो सन्माननीय- या सभागृहात मी ऐका, या ऐका. महापौर सभागृहात महोदय ऐका कोणाला मिनिट. लाज वाटले शब्द काढला तो मागे घेतो परंतु महापौर प्रकल्पग्रस्तांवर जो अन्याय केलाय त्यांनी शब्द त्या मागे 54 जणांना घेतला घेऊन मी पण मागे घेतो मी पण मागे घेतो मागे घेतलं मग बसा आता आणि सन्माननीय शिवराम पाटीलजी आपण ज्येष्ठ आहात आपण प्रकल्पग्रस्तांचा जेव्हा विषय घेतला तेव्हा मी आपल्याला थांबू शकत होते की विषयांतर होतोय पण आपण ज्येष्ठ आहात म्हणून मी बोलली नाही मग त्या गोष्टीला उत्तर एखादा सदस्य देतोय तर आपल्याला राग नाही यायला या पाहिजे झोपडपट्ट्यामुळे प्रकरग्रस्तांच्या जमिनीवर वसलेले आहेत त्यांचा कोणी विचार करत नाही फक्त वरच्या लेवलने विचार होतोय पण हे काय आपण- चुकीचं नाही माझं आपण दुसऱ्या हे सदस्य चुकीचं नाही मग त्या इथे गोष्टीचं अर्धा उत्तर कोणीतरी सभागृह देणारच ना प्रकरग्रस्तांचं आहे. कसं कसं बोला आपण बसा आम्ही आपण. लाजेपर्यंत जाणार नाही. या झोपडपट्टीच्या अनुषंगाने जेव्हा हा अन्यायकारक निर्णय आला आमचे मित्र अमित पेडकर असतील सुधाकरजी सोनवणे साहेब असतील त्यानंतर गवतेताई असतील झोपडपट्टीचं नेतृत्व करणारे चौगुले साहेब असतील इतर जे जे नगरसेवक त्यावेळी पोटतिडकीने त्यावेळी भांडले बोलले रस्त्यावर उतरण्याची सगळी तयारी केली त्या अनुषंगाने पत्रावर केला उल्लेखनीय बाब म्हणजे त्यावेळी ह्या गोष्टीला म्हणजे हे सगळं होत असताना निविदा प्रक्रिया ज्या डिपार्टमेंटची निघालेली MIDC डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटच्या अनुषंगाने मगातपासून सांगितलं टीकेचा भाग नाही परंतु सभागृहाला जेव्हा दिशाभूल होते तेव्हा योग्य सांगणं गरजेचं असतं शासनाकडून निघालेली निविदा रद्द होण्याकरिता आदरणीय गणेश नाईक साहेबांनी त्यावेळी कडक ठोक भूमिका घेतली स्पष्ट भूमिका घेतली आणि त्यामुळे हा अभिनंदनचा प्रस्ताव इथं आलेला आहे निश्चित हा सर्वांच्या निविदेच्या हितावह निर्णय तिथं होत असताना अभिनंदन होत असताना त्याला ह्या विषयाला वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न जेव्हा होतो तेव्हा वाईट वाटतं की अभिनंदनचा प्रस्ताव येतो अभिनंदन त्या कामाचं होत असताना तुमची आत्मीयता समजू शकतो की परंतु त्याला वळण देऊन मग दुसऱ्या दिशेने नेता आणि मग अपेक्षा करता की आम्ही बोलू नये ते कसं होऊ शकतं प्रकल्पग्रस्त म्हणून मी नव्हतं बोलणार पण मला वारंवार विचारलं प्रकल्पग्रस्त आहात ना मग बोलावं लागलं कारण प्रकल्पग्रस्त असल्याचा मला अभिमानाने असणार आहे कारण इथं प्रकल्पग्रस्त एकमेव आहे मी या सभागृहात आणि तुम्ही नंतर त्याच्यानंतर की पुनर्वसित झालेलं एकमेव गाव माझंच या नवीन प्रकल्प पुनर्वसित झालेलं आणि त्यामुळं कोणी किती त्याच्याविषयी बोलावं ते सांगितलं म्हणून मगाशी बोललो ना की धोरण जेव्हा ठरवता सर्वांना दुसऱ्याकडे एक बोट करता 4 बोट आपल्याकडे असतात 54 जणांचं जे मी बोललो ते ह्यासाठी बोललो की ह्या नोव्हेंबर महानगरपालिकेच्या स्थापनेपासून ह्या नोव्हेंबरकरिता जे अधिकारी कर्मचारी आता मागच आपण ठोक मानधन करार पद्धतीचा कायम करायचा जो विषय केला त्यात 126 प्रकल्पग्रस्तांचा ठराव आणि सिडकोतील जवळजवळ 250 जणांचा ठराव इमिजिएट त्याच वेळी नाईक साहेबांनी त्या मंत्रालय स्तरावर मांडला मंत्रालय स्तराच्या बैठकीत आता विषयांतर नाही करत तिथंच येतोय पुन्हा मंत्रालय स्तराच्या बैठकीत ज्या सचिवांनी तो आदेश दिलेला त्यांनी सांगितलं ती विशेष बाब होती विशेष बाब म्हणजे आले देवाजीच्या मना आम्ही ऐकलेलं पण आले सचिवांच्या मना असं झालं आणि त्याच्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय कायम होतोय
आणि त्या अन्यायासाठी भांडणार, पण नाईक साहेब आहेत तोपर्यंत न्याय मिळतोय, मिळणार. आणि झोपडपट्टीवासियांच्या हा जो काय न्यायिक भूमिका झाली आणि भविष्यात सुद्धा त्यांच्या अनुषंगाने जे काय चांगलं होणार आहे त्याकरिता आदरणीय गणेश नाईक साहेबांचे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे, कारण त्वरित मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला त्यामुळे त्यांचं अभिनंदनचा प्रस्ताव मी सुधाकरजी सोनवणे साहेबांचे सुद्धा आभार मानतो की असा प्रस्ताव आपण सादर केला. धन्यवाद.